हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या अंतर्गत दिनांक आपण पाहू शकता. दिनांक 7 ऑगस्ट 2025 चा जो निर्णय आहे तर त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. जर आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच तुम्हाला अशा पद्धतीचे अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप, ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज याची देखील लिंक आहेत. त्याबरोबर ऑल एक्झाम कट्टा ॲप जे आहे ज्या माध्यमातून आपण सेटनेट परीक्षा, त्यानंतर MPSC सहाय्यक प्राध्यापक अधिव्यक्ता भरती प्रक्रिया या संदर्भातील कोर्सही आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. बघा, विधिमंडळ कामकाज प्राधान्य या ठिकाणी दिलेला आहे. प्रति माननीय विभागीय आयुक्त कार्यालय सर्व म्हणजे महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयासाठी हे त्यांनी दिलेलं आहे. विषय काय आहे? विधान परिषद विशेष उल्लेख मुद्दा क्रमांक 4889. काय आहे विषय? तर PhD धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 या पदावर नेमणूक करण्याबाबत. बघा, विषय समजून घ्या की ज्यांची PhD झालेले आहे, जे शिक्षण विभागामध्ये काम करत आहेत, अशा शिक्षकांची नियुक्ती क्लास 1 क्लास 2 म्हणजे उपशिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी किंवा जे तत्सम पदासंदर्भात. संदर्भ काय आहे? तर शासन क्रमांक दिनांक 7/11/2023 रोजीचं जे परिपत्रक आहे त्यानुसार महोदय उपरोक्त विषयात शासन क्रमांक 7/11/2023 रोजीचे पत्र कृपया पाहावे. उपरोक्त म्हणजे वरील विषयांकित विशेष उल्लेखाद्वारे उपस्थित केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने सविस्तर टिप्पणी व संबंधित कागदपत्राच्या प्रतीसह सादर करण्याबाबत आपणास संदर्भाधीन पत्रान्वये कळवण्यात आले होते. तथापि त्याचबरोबर याबाबतचा अहवाल अद्यापही शासनास प्राप्त झाला नाही. आता कशाबद्दलचा अहवाल त्यांनी मागवलाय की ज्यांची जिल्हा परिषद शिक्षक आहेत, ज्यांची PhD झालेली आहे, त्यांची माहिती मागवली होती. सदरची बाब अतिशय गंभीर असून विधिमंडळ प्राधान्य विचारात घेता याबाबतचा अहवाल शासनात तत्काळ उलटपाली सादर करण्याची आपणास विनंती आहे. सदरचा अहवाल विहित कालमर्यादित प्राप्त न झाल्यास याबाबत संबंधितावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आपलाच ज्योत्स्ना अर्जुन, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन. म्हणजे PhD धारक शिक्षकांची शिक्षण विभागातील वर्ग अ आणि वर्ग ब पदाची नियुक्ती भविष्यामध्ये होणार आहे. त्यामुळे जे जिल्हा परिषद शिक्षक असतील, जे शिक्षक म्हणून महाराष्ट्रामध्ये कार्यरत असतील आणि ज्यांची PhD झालेली असेल, सेटनेट झालेलं असेल, तर निश्चितच त्यांना सेवांतर्गत बढती क्लास 1 आणि क्लास 2 साठी संधी मिळू शकते. त्यामुळे आपले शिक्षक सर्व महाराष्ट्रातील शिक्षक बंधू आणि भगिनींनी आपली नोंद, जिल्हा परिषद मध्ये तुम्ही PhD केली असेल, उच्च शिक्षण घेतलं असेल, म्हणजे सेटनेट झाला असाल, तर तुमच्या जे पोर्टल आहे त्या ठिकाणी तुमची अद्ययावत शिक्षण घेतलेली नोंद करणं अपेक्षित आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला क्लास 1 आणि क्लास 2 च्या संधी उपलब्ध होतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.